सैफ अली खानवर मध्यरात्रीच्या सुमारास चाकू हल्ला। हल्लेखोराचा सीसीटीव्ही समोर। इमारतीमधील पायऱ्यांवरून चढत हल्लेखोर सैफच्या घरात शिरला। उद्देश चोरीचा असल्याचं प्राथमिक तपासातून उघड। सैफ अली खानच्या घरातील केअरटेकर लिमाची पोलिसांकडून 5 तास चौकशी। आरोपी घरी शिरल्याचं सर्वप्रथम लिमानेच पाहिलं। हल्ल्यामध्ये लिमाच्या हातालाही जखम। सैफ अली खानवर शस्त्रक्रिया पूर्ण। सैफच्या शरीरामधून 3 इंचाची टोकदार वस्तू काढली। 2 वार गंभीर। सैफच्या शरीरावर मोठ्या जखमा। देशातल्या मेगा सिटीमध्ये मुंबई सर्वात सुरक्षित। मात्र काही घटनांमुळे मुंबईला असुरक्षित म्हणणं चुकीचं। सैफवरील हल्ल्याबाबत पोलिसांची कारवाई सुरू। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर। मुंबईतील कायदा सुव्यवस्था ढासळते आहे। मुख्यमंत्र्यांनी गांभीर्यानं घ्यावं। सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर शरद पवार यांची गृहखात्यावर टीका। मंत्री धनंजय मुंडे 2 दिवसांपासून परळीत। पंतप्रधान मोदींनी आमदारांसोबत घेतलेल्या बैठकीला देखील दांडी। मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही मुंडे उपस्थित नाही। वाल्मिक कराडच्या जामिनाला सीआयडीचा विरोध। कराड बाहेर आल्यास पुराव्यांची छेडछाड करू शकतो। देशमुख कुटुंबियांवर दबावही टाकण्याची शक्यता। जामीन अर्ज फेटाळून लावण्याची सीआयडीची मागणी। पुण्यातील चाकण शिक्रापूर मार्गावरील अपघाताचा थरा। भरधाव कंटेनरची 20 किलोमीटरपर्यंत अनेक वाहनांना धडक। 4 जखमी। पाठलाग करत चालकाला पकडलं। संतप्त नागरिकांचा चालकाला चोप। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींसाठी महायुती कायम। पुन्हा महाविजय मिळवायचा असल्यास एकजूट महत्त्वाची। मंत्र्यांनी आठवड्यातून एकदा बाळासाहेब भवनामध्ये जनता दरबार घ्यावा। शिंदेंच्या सूचना। केंद्राकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगाला मंजुरी। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठी घोषणा। मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती।